तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या संस्थेच्या कार्यशैलीबद्दल अनेक आक्षेप आहेत। याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी सारथी संस्थेला त्यांनी भेट देण्याचं नियोजन होतं। शिष्यवृत्ती आणि निधीतील अनियमितता, सारथी संस्थेद्वारे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या निधीचा मुद्दा, अशा अनेक अडचणी समोर आल्या। तर नेमके आक्षेप काय आहेत बघा। सारथीद्वारे परदेशात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली अशा तक्रारी आहेत। सरकारने अचानक शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आक्षेप आहे। संस्थेला मिळालेला निधी पूर्णपणे खर्च न झाल्यामुळे अनेक योजना अंमलात न आणल्याचा आरोप होतोय। सारथी संस्था स्वायत्त तरी सुद्धा सरकारकडून समान धोरणाची सक्ती नसल्याचाही आरोप आहे। संस्थेच्या कारभारात प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाल्याची तक्रार आहे। संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि योजनांवर वेळोवेळी सवाल उपस्थित करण्यात आले आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत चौकशीचीही मागणी होती। आणि यानंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी।